ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. म्हटलेलं आहे आणि हे खरं आहे की बऱ्याचपैकी ते कामं असे आहे की ते सामान्यतः आपण करू शकतो. मी असा एकही व्यक्तीने असा काय अवघड काम सांगितलेलं नाही की काम न होण्यासारखा की स्वार्थाच्या काम असं अजिबात कोणी सूचना केली नाही. आणि म्हणून नगरपालिका ही आपल्या विचाराची राहिली पाहिजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपला भंडारामध्ये 85 पासून तुम्ही जसं म्हटलं आपली कंटिन्युअस आपली सत्ता होती. 2016 मध्ये ही आपली सत्ता राहिली असती, थोडी आपली चूक जरूर झाली आहे. मी अगोदरही बोललेलो आहो, आता वारंवार काही त्याच्यात परत काही सांगायची गरज नाही. आपली चूक झाली नसती तर आपलाच नगराध्यक्ष बनला असता आणि आपल्या विचाराच्या नगराध्यक्ष जर बनला असता तर 2, 4, 5 आपले नगरसेवक आपोआपच वाढले असते. याच्यातही काही फरक म्हणजे दुमत नाही. जे झालं ते झालं. कोणी काही मुद्दाम केला की काही ठरवून केला असं नाही. कधी कधी आपल्या ही असेसमेंट मध्ये फरक पडतो. कधी आपण काय विचार करतो आणि काही वेगळा होतो. तसा सगळ्यांनी प्रामाणिक काम केलं आणि आपलेही नगरसेवक निवडून आल्यानंतर खरं आहे अनेक काम त्यांचे जे होण्यासारखे नाही पण झाले तरी देखील त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहिले, आमच्याशी निष्ठ राहिले आणि त्यांच्या जनतेशी पण निष्ठ राहिले की काही कमी जास्त का ना हो पण लोकांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा विश्वास अर्जित करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून त्यांना अभिनंदन केलं पाहिजे आपण की आज विरोध मध्ये राहून सुद्धा त्यांनी एवढं वर्ष त्यांच्या स्वतःचा त्या भागामध्ये त्यांचं नेतृत्व त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला एक आवश्यक आहे की हा जे येणारा नगरपालिकाच्या ज्या निवडणूक आहे त्यामध्ये जे काही मागची जे काही आपली चूक झाली की जे काही आपल्या असेसमेंट मध्ये फरक होता त्यामध्ये जितका दुरुस्ती आपल्याला करता येईल ते आपण नक्कीच करावं. मित्रांनो, आज तुम्ही लोकांना असेसमेंट स्वाभाविक आहे. तुम्ही जमिनीवर राहतात, भंडारा शहरामध्ये राहतात, आपापल्या वॉर्डामध्ये राहतात, तुम्ही वेगवेगळ्या ठिकठिकाणी तुम्ही बसतात उठतात, तुम्हाला पण परिस्थितीची जाणकारी असते. पण माझ्या स्वतःच्या पण असेसमेंट काही थोडाफार आहे की जे प्रस्थापित लोक आता बसलेले आहेत ना त्यांच्याशी लोक नाराज आहेत. आम्ही पण माहिती घेतली, आम्ही पण सर्वे करतो. कारण तुम्ही असं नको समजा की कोणी नगराध्यक्ष झाला आणि 9 वर्ष त्यांनी सत्ता म्हणजे 5-6 वर्ष सत्ता चालवली आणि बाकी दिवस काही दुसरंही चालवली म्हणून ते फार पॉप्युलर झाले. ठीक आहे, श्रीमंत झाले असेल. श्रीमंत आणि लोकप्रियतामध्ये फरक आहे. श्रीमंत जर या देशाचं नेतृत्व करायला लागले तर मग मोदी साहेब निवडून नाही येऊ शकत. श्रीमंत जर करून चालले पुढे तर प्रफुल्ल पटेल हारू शकत नाही. हे पण आहे. पैशाच्या आधारावर काहीच नाही. पैसे ठीक आहे, साधन आहे, साधन आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून गेले त्याची चिंता करू नका. त्यांचा इलाज आपण व्यवस्थित करू. त्याची विशेष आपण काय म्हणतात विशेष कृती योजना आहे त्याच्या अंतर्गत त्यांचा इलाज करू. असं काय आहे, असं काय एकदम काय आपण हतबड झालेलो आहो. अरे गया गया, अरे गया तो गया और आएंगे. परवेज ठीक बोला. 40 साल से मैं यही हूँ. गॉड गिफ्ट है, गॉड गिफ्ट. 40 साल में मतलब ये बोलना तो नहीं चाहिए मगर 40 साल में मैं तो एकदम शुरुआत से राजकारण किया ना. मैं भी तो नगर पालिका में अध्यक्ष रहा. पहले वार्ड मेंबर, तब तो डायरेक्ट भी नहीं था. वार्ड मेंबर बना, वार्ड मेंबर से अध्यक्ष बना और फिर खासदार बना. तो 40 साल में मैं तो तब बिल्कुल शुरुआती का राजकारण था. या बड़े बड़े ग्रुप चलते थे, आती थे सब लोग. कितने आए कितने गए सब पहलवान देख ली. कोई चिंता मत करो, वो थोड़े दिन की चांदनी तो होती है, कोई बात नहीं, इसमें कोई शक नहीं है. मगर वो बाद में वो ज्यादा दिन टिकने वाले. ये सब जो है ये देखेंगे.
हारेंगे तभी लेंगे, हराए बिना नहीं लेंगे, आप चिंता मत करो, नहीं तो लेंगे नहीं। मगर और बहुत लोगों को माज भी आई है, अपन नहीं बड़े बहुत लोगों को किया है, इधर से लेकर आखिरी तक दोनों जिले में सबका एक एक करके आता ही है टाइम, कोई प्रॉब्लम नहीं है। कोई के कान से गोली जाती है, किसी को गोली सीधी लगती है, किसी को पाए पे लगती है, पर लगेगी जरूर। तो इसलिए आप त्याची चिंता करू नका, ठीक आहे। मी अजिबात, तुम्ही बघितलं असेल एवढे वर्ष मला झाले राजकारणामध्ये, निवडून आल्यानंतर तर आपल्याला बरंच वाटते, पण पडल्यानंतरही मी कधी खचलो नाही। मला माझ्या अनुभव मी सांगतो की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पडल्यानंतर लोकांची आपुलकी, प्रेम आणि सहानुभूती ते दुप्पट तिप्पट होऊन जाते आपोआप। त्यांनाच वाटते की झालं आपण काय केलं, कसं झालं, चुकलं। कधी कोणी असं नाही म्हणत की अच्छा हुआ इसको समझ हो सकते ऐसे दो चार होंगे, दुखी आत्मा तो सब जगह होती है, मगर ऐसे कम मिलेंगे। कारण आपण आपला पुरुषार्थाने काम करतो ना, माझ्या स्वार्थासाठी करतोय का, खासदारकीसाठी करतोय का, खासदारकी मिळो न मिळो आपण कुठे पोचतोच ना तिथे, ते इथेच लिहिलेलं आहे, ते काही जाणारच नाही, ते पुसता येत नाही ना अनफॉर्च्युनेटली, ते रेषा जशी है। अभी तो ज्योतिष जो भी बोलते मेरे को कि अभी तो जीवन के 17 साल अभी और बेस्ट आ रहे हैं, सब ज्योतिष ऐसा बोलते हैं, क्या मालूम उसका क्या मतलब है। मैं बोला खराब कब है तो अच्छा लाओगे, खराब होंगे तब अच्छे दिखाओगे ना। मेला मेरे लिए कोई धूप हो या छाव हो, सगळे दिवस आपल्यासाठी चांगलेच आहे। आणि म्हणून आपल्याला ठीक आहे, निवडणूक आहे, निवडणुकाच्या निवडणुकीसाठी आपल्याला खूप सारं वेगवेगळ्या पद्धतीनं सगळं आपण काम करावं लागते। आणि आज मी तुम्हाला सांगतो की लोकांनाही तुम्ही असं समजू नका की कोण जास्त फार कोणी पदावर आहे म्हणून लोकप्रिय होऊन जातो, असं नाही आहे। परिस्थिती केव्हा कशी बदलते हे तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्येच दिसून येईल। आणि जे काही सगळे करतात ना, हे सगळे भारी भरकम जे सगळे काम करून राहिले, सगळे या लोकांचे म्हणजे काय, लोकांना त्यांची कुंडली माहित नाही का, कुठून आले आणि कुठपर्यंत पोहोचले हे काय लोकांना कुंडली माहित नाही। लोक हुशार असतात, आपल्याला फक्त थोडा पेटावं लागते, काहीतरी पेटावं लागतेच। राजकारण आहे ना, आपल्याला निवडून आणायचं आहे ना, आपले लोक त्याच्यासाठी करायचं। आणि आपण तत्वाचे पक्ष आहोत, तत्वावर राहतो आपण कधीही। माझ्या राजकारणात तुम्ही बघा, आज राष्ट्रवादी म्हणून बोलतोय ते तर आहेच, पण सोबत आहे व्यक्तिगत राजकारण लोकांच्या डोळ्यासमोर आहे ना, की आपण कधी जातपात केली नाही, धर्माचा भेदभाव केला नाही, वर्गाचा भेदभाव केला नाही, जातीपातीचा केला नाही। आपण सर्व समावेशक, सगळ्यांच्या सोबत राहणारे, काम करणारे, सगळ्या घटकांच्यासाठी इक्वल सन्मान देणारे आपण व्यक्ती आणि तसा आपला पक्ष, ही आपली धोरण आहे, भूमिका आहे। आम्ही कधी शिवशाहू फुले आंबेडकरची विचारधारा सोडलेलीच नाही, सोडणारही नाही। आणि त्यामुळे आपल्याला आज कुठल्याही कडे कोणाकडे जाऊन आपण हक्काने बोलू शकतो, आपली गोष्ट मांडू शकतो। आज आपल्याला काही लाजवायचं पण कारण नाहीये। भंडारा शहरामध्ये अनेक मागच्या जे आपलं रजीम होते 30 वर्ष 40 वर्ष, त्याच्यातही तुम्ही जे चांगले काम करू शकले ते लोकांच्या समोर, जसं गडकरी तुम्ही सांगितलं, लोकांच्या समोर गेलं पाहिजे। लोकांची काय आहे की आता जे 25 वर्षाचं मुलं आहे त्यांना ते माहित नाही की 90 मध्ये काय झालं, 95 मध्ये काय झालं, 2000 मध्ये काय झालं, ते आपल्याला त्यांच्यापर्यंत आपले केलेले काम। आणि या मागील 9 वर्षामध्ये आता तुम्ही सगळेच म्हणून राहिले सफाई नाही, कचरा नाही, तुम्हीच म्हणून राहिले गड्डे आहे, रस्ते असे आहेत तसे आहेत,
तुम्ही म्हणतात म्हणजे असं नाही की मला दिसत नाही, मी त्याच रस्त्यावर जातो ना, गाड्या वाड्या ते काय कोणाच्या घरी गेले, कुठल्या वॉर्डात गेले तर ते घाण आम्हाला दिसते. तसं काय गोंदियामध्ये कमी नाहीये. ते म्हणे असा म्हणायचं तात्पर्य हे आहे की हे सगळे मग ते जबाबदार राष्ट्रवादी आहे का? जबाबदार कोण आहे? कोण आहे? सत्ताधारी नाही बाबा, जे जनप्रतिनिधी आहे ते जबाबदार आहे ना. मग या सगळ्या गोष्टीला दगड आपल्या डोक्यावर कोणी फोडणार की त्यांच्या डोक्यावर आपण फोडणार? हे सांगितलं पाहिजे ना की कसं काय या शहरामध्ये आम्ही नसताना गैरव्यवस्था झाली ही कुठेतरी लोकांपर्यंत गेली पाहिजे, गोष्ट व्यवस्थित गेली पाहिजे. आणि तुम्ही लोक पण जेव्हा, आणि माझी विनंती आहे की जे आपले नगरसेवक आहे त्या लोकांची आणि 1 2 3 लोक तुम्ही वरिष्ठ लोक एक सहकार म्हणून 2-4 लोक जे इतर समाजाचे पण त्यामध्ये नाही आपल्या नगरसेवक मध्ये, त्या लोकांची एक कमिटी तयार करा. तुम्ही लोक बसून ठरवा की आपल्याला पुढच्या इलेक्शन कसं लढायचे आहे. युती करायची की नाही करायची तो विषय माझ्याकडे नाहीतच. मी काही युती करा असा आग्रह करतच नाही. तुम्हाला योग्य वाटेल, तुम्हाला लागत असेल की आपण करू शकतो की केली पाहिजे करा, नको तर नाही. माझी काय आमच्याकडून पक्षाकडून कोणालाही आग्रह होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की पब्लिकच्या डायरेक्ट इलेक्शन मध्ये तुम्ही लोक कसं, तुम्ही पहा आता रोस्टर सगळं होऊ द्या. 2 4 5 10 दिवसामध्ये रोस्टर जेव्हा फायनल होईल त्याच्यानंतर सगळे तुम्ही बसा प्रमुख लोक, सगळे नगरसेवक त्या कमिटीमध्ये असले पाहिजे. कारण त्यांना जे उभे राहायचं आहे त्या लोकांनाही त्यांच्या आणि त्यांच्या व्ह्यू पॉइंट हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तुम्ही बसून विनोद तुम जैसे लोगों ने बैठना चाहिए, सीनियर हो, गडकरी हो, सब सीनियर हो, योगेश भी सीनियर है, सभी सीनियर है, आप सब लोग बैठो. तुम्ही बसाल, सोनू बसेल, महेंद्र बसेल, सगळ्यांनी बसवा आणि तुम्ही लोकच ठरवा ना की दिशा आपली काय असावी. तुम्हाला स्थानिक परिस्थिती काय वाटते? किती प्रभाग आहे आपले? 17 प्रभाग आणि 35 17 प्रभागाच्या कसं नियोजन करायचं. तुम्ही लोक पहिला आता एक नवरात्री संपल्यावर पहिला तर तुम्ही सगळ्या लोकांनी एकत्र जाऊन प्रत्येक प्रभागात म्हणजे 1 दिवसामध्ये 2 प्रभागाची मीटिंग घ्या. 17 प्रभाग आहे तर 8 दिवसा 9 दिवसामध्ये संपते. दररोज 2 मीटिंग संध्याकाळी घ्या. एक 8 वाजता घ्या, एक 9 वाजता घ्या किंवा 7 वाजता घ्या आणि एक 10 वाजता घ्या, 9 वाजता घ्या. संध्याकाळी लोक भेटतात प्रभागामध्ये जाऊन एक प्रभागामध्ये 1 दिवसात 2 प्रभागाची मीटिंग करा, चर्चा करा, तिथल्या परिस्थिती समजा, आपले कार्यकर्ते कोण आहे, कोणाला यायची इच्छा असेल की बाकी काय असेल हे सगळं तुम्ही चर्चा करून मग येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही ठरवा की आपल्याला निवडणूक कशी लढायची आहे. कुठला कॅन्डिडेट असेल, नगरपालिकाच्या अध्यक्षाचा कॅन्डिडेट असेल, कोणाला उभा करायचा, कसं म्हणजे वर्ग कोणता रोस्टर मध्ये निघते, रिझर्वेशन, महिला आहे का, SC आहे का की इतर आहे की ओबीसी आहे की ओपन आहे, पुरुष आहे, महिला आहे, अनेक जे वेगवेगळ्या रोस्टर मध्ये घटक आहे ते तेव्हा माहित पडेल ना की आपला कॅन्डिडेट कोण असू शकते. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही विचार करा. मला असं वाटत नाही की आपण कुठे कमी पडणार, हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो. इतरांना इलेक्शन लढवता येते तर आपल्याला काय लढवता येत नाही का? असं थोडी आहे. आम्ही लोक राहणार आहोत ना, सोबत राहणार आहोत, प्रत्येक बाबतीत सोबत राहणार आहोत. ताकदीने आपण लढू. मैदानामध्ये आम्ही पण येऊ, तुमच्या प्रचाराला येऊ, तुमची सभा असेल तिथे येऊ, काय पदयात्रा असेल तिथे येऊ. आम्ही थोडी काय तुम्ही आमच्या म्हणजे नावावरच तुम्हाला सोडून देणार आहोत की बाबा लढा आता तुम्ही. आम्ही येऊ, तुमच्या सोबत राहू, सगळ्या बाबतीत राहू. आणि म्हणून हे काय खचायचं काही कारण नाही आहे. येणं जाणं हे तर सगळं राजकारणामध्ये खूप वर्षापासून आपण बोलत आहोत.
काही नवीन गोष्ट नाही, काय त्याची फार चर्चा करायचा पण अर्थ नाही. कोणासाठी चर्चा करतात? आपल्याकडे एवढे सारे लोक दुसरे आजच आले, त्यांच्या म्हणजे सन्मान तुम्ही करा, त्यांच्या बरोबर चर्चा करा. अजून जे येऊ इच्छितात त्यांच्या बरोबर चर्चा करा. 50% महिला आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येक म्हणजे 34 पैकी 17 महिलाच आहे, 35 पैकी 18 पण होऊ शकते. 18च आहे, तुम्ही एक जास्तच आहे तुमच्या. सगळ्या लाडक्या बहिणच झाल्या. तर त्यामुळे आता आपण जनतेकडे जेव्हा जातो, आपण नाही सांगू शकत की आम्ही निवडून गेल्यानंतर आम्ही काम करून देणार का. आपण दिल्लीच्या सरकारच्या सोबत नाही का, महाराष्ट्राच्या सरकारच्या सोबत नाही का, मग आपलं काम कसं नाही होणार. सत्ता आपली आल्यानंतर काय आपण विरोधी बाकावर आहोत का? बिलकुल नाही. त्यामुळे ठीक आहे, आता काय कमी जास्त झालं असेल, काय आमची चूक झाली असेल, आम्ही पण थोडा सॉफ्ट राहिलो काही लोकांच्यावर, हे पण खरं आहे, वस्तुस्थिती आहे. निवडून आणण्यामध्येही आपण पूर्णपणे मदत केली, पण परिस्थिती जशी येते तसा आपल्याला त्यावेळी आपला निर्णय करावा लागतो. दुर्भाग्यपूर्ण आपलं असं आहे की लोकसभेमध्ये की राज्य आपलं विधानसभेमध्ये हे मोठे इलेक्शन असतात, त्यामध्ये निर्णय त्याप्रमाणे आम्हाला करावा लागते. आज देशाची सत्ता मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आहे, महायुती आहे, एनडीए आहे. जर आम्ही त्याच्या घटक राहिलो नसतो तर आज इथल्या आपल्या अनेक कामं आहेत, त्या कामं झाले असते का किंवा सोपे गेले असते का. आज आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहोत तरी किमान 10 लोकांचे काम आम्ही करू शकतो, मदत करू शकतो, हे सत्य आहे. त्यामुळे ते मोठे इलेक्शन आहे, मोठे इलेक्शन प्रमाणे एक वेगळा निर्णय आपल्याला करावा लागतो. काही लोकांना ठीक आहे, काही लोकांना आपण महायुतीमध्ये गेलो, एनडीए मध्ये गेलो, अरे असं कसं झालं. पण मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक फार मोठा ऍडव्हान्टेज आहे. हे पण परत सांगतो, ऍडव्हान्टेज आहे की सर्व घटकांच्या बरोबर आपण जाऊ शकतो, आपण हक्काने वोट मागू शकतो. काही लोकांना मर्यादा आहे, ती मर्यादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारामुळे आणि आमच्या कृत्यामुळे तुम्हाला ती मर्यादा कमी पडणार आणि त्यामुळे तुम्हाला जास्त लोकांच्या पर्यंत जाता येईल. आज आंबेडकरी विचारधाराची जनता असेल, त्यांची बाकी लोकांची काही मर्यादा असेल, पण राष्ट्रवादीकडे बघण्याच्या नजरिया वेगळा असू शकतो. आज मायनॉरिटी मध्ये दुसऱ्यांच्याकडे बघण्याचा नजरिया वेगळा असेल, पण राष्ट्रवादीकडे बघण्याचा नजरिया वेगळा. अशा अनेक समाज घटक आहे जे शहरामध्ये खास करून हे अतिशय महत्वाच्या त्यांची भूमिका असते आणि तो फायदा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना ते मिळणार आहे. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की हळूहळू तुम्ही बघा, म्हणजे मला काही कोणाच्या बद्दल मी टीकाच्या हिशोबाने नाही बोलत, पण वस्तुस्थिती आहे की हळूहळू की काँग्रेस आता संपत आहे आणि ती जागा म्हणून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकते, हे पण तुम्हाला सगळं. आणि त्यामुळे तो स्पेस, ती जागा जी आहे ती महत्वाची आहे. तुम्ही असं समजू नका कोणी की आज जेव्हा तुम्ही मतदानासाठी जातात, तुमच्या चिन्ह, तुमच्या पक्ष आणि तुमच्या पक्षाचं नेतृत्व याच्याही थोडाफार हिस्सा त्याचा फायदा तुम्हाला मिळत असतो. आणि ते मिळत नसेल तर मग कशासाठी पक्ष, कशासाठी तिकिटाची धावपळ, असं नाही. सगळ्यांना तुम्हाला एवढ्या वर्षापासून आम्ही सगळे एकमेकांच्या बरोबर का काम करतोय, कारण कुठेतरी आपल्याला एकमेकांच्यावर विश्वास आहे, आपल्या दिशेवर, धोरणावर विश्वास आहे. त्यामुळे आपण एकमेकांच्या बरोबर काम करतो. आणि जास्त या निमित्तानं मला काही लोकसभा विधानसभेची निवडणूक नाही, त्यामध्ये आपला वेगळे विषय असतो. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.